हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 12वी हिंदी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, एकूण 80 गुणांची. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात. त्या अगोदर मी अशाच प्रश्नपत्रिकांचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. इंग्लिश, मराठी, समाजशास्त्र, भूगोल या विषयांच्या देखील मी तुम्हाला प्रश्नपत्रिका माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्यामुळे ते पाहण्यासाठी देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॉडेल क्वेश्चन पेपर्स या प्लेलिस्टमध्ये तुम्ही नक्कीच चेक करू शकता किंवा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. इथे आपल्याला पहिल्यांदा सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांना फॉलोअप करून आपल्याला उत्तरपत्रिका लिहावयाची आहे. तर पहिली सूचना आपण पाहू शकता. इथे सूचनाओं के अनुसार गद्य पद्य पूरक कथन तथा भाषा अध्ययन मतलब व्याकरण उत्तर लिखना अपेक्षित है. जशा आपल्याला सूचना दिलेल्या आहेत तसेच फॉलो करायचे आहेत आपल्याला. दूसरा आहे सभी आकृतियों के लिए पेन का ही प्रयोग करें. तर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला पेनांचा उपयोग करायचा आहे. पेन्सिलने आकृती काढायची नाही आणि आकृती जशी दिलेली आहे तशीच काढायची. जर चौकोन दिलेला असेल तर तुम्ही चौकोनच काढायचा आहे, वर्तुळ काढायचं नाही. तर यामध्ये तुम्हाला पेनाचा उपयोग करायचा आहे. तीसरा तुम्ही पाहू शकता, आकृतियों में उत्तर पेन से ही लिखना आवश्यक है. म्हणजे पेनानेच उत्तर लिहायचं आहे. पेनाने आकृती काढून पुन्हा पेन्सिलने उत्तर लिहायचं नाही. चौथा, व्याकरण विभाग में पूछी गई कृतियों के उत्तर के लिए आकृतियों की आवश्यकता नहीं है. म्हणजे व्याकरण विभागामध्ये जर आपल्याला एखादी आकृती दिलेली असेल तर त्यासाठी आकृती काढण्याची तेवढी काही आवश्यकता नाही. तुम्ही क्रमांक टाकून डायरेक्ट उत्तर लिहू शकता. प्रश्नपत्रिका आपल्या हातात आल्यानंतर पहिल्यांदा आपण दिलेल्या ज्या सर्व सूचना आहेत त्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला पुढे प्रश्नपत्रिका लिहिताना अवघड जाणार नाही. तर पुढचा विभाग आपण पाहूयात. विभाग 1 गद्य. कृति 1 अ गद्यांश को पढ़कर सूचना के अनुसार कृतियाँ कीजिए. तर इथे आदर्श बदला या पाठातील गद्यांश दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आदर्श बदला, त्याखाली आपल्याला ज्या कृती दिलेल्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. खाली तुम्ही पाहू शकता आपल्याला संजाल दिलेला आहे. संजाल पूर्ण कीजिए. संगीत से प्रभावित सिपाहियों को इनकी सुध न रही. पॅराग्राफमध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. जर तुम्हाला इथे पॅराग्राफ दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये देखील पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म खोज कर लिखिए. तर शब्द युग्म काही जणांना म्हणजे कन्फ्युजन होतं की शब्द युग्म कशाला म्हणतात. त्यावर देखील मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन लवकरात लवकर, जेणेकरून तुम्हाला त्याचे प्रकार देखील कळतील आणि शब्दयुग्म देखील कळतील. तर येथे प्रकार आपल्याला सांगितला जात नाही, फक्त आपल्याला शब्दयुग्म शोधून लिहायचे असतात. तर या पॅराग्राफमध्ये आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की शब्दयुग्मच्या मध्ये एक योजक चिन्ह असतं, छोटीशी डॅश म्हणतो ना आपण, तशा पद्धतीने. तर त्यावरून तुम्ही ओळखू शकता. परंतु डॅश असणारे प्रत्येक शब्दयुग्म नसतात, त्यामुळे त्यावर देखील मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही शंका राहणार नाही. तर पुढचा प्रश्न आहे संगीत सुनकर मनुष्य अपनी सुध खो बैठता है. इस विषय पर 40 से 50 शब्दों में अपने विचार व्यक्त कीजिए. तर हा प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. स्वमत अभिव्यक्ती. तर तुमचा स्वमत या ठिकाणी लिहायचं आहे की संगीत कशा प्रकारे मनुष्यावर प्रभावित ठरतं. सुध खो बैठना म्हणजे आपलं सर्व काही सोडून त्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन जाणे, सुध खोणे म्हणतात. तर तशा पद्धतीने तुम्ही तुमचे विचार या ठिकाणी व्यक्त करू शकता. पुढचा पॅराग्राफ आपण पाहूयात. आ गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण कीजिए.
तर ओझोन विघटन का संकट या पाठामधील हा उतारा आहे. तुम्ही नक्की चेक करू शकता. त्याखाली कृती दिलेल्या आहेत. पहिली कृति पूर्ण कीजिए. वर्तमान युग इनका युग है. जशी आकृती आपल्याला दिलेली आहे तशीच उत्तरपत्रिकेमध्ये काढण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. पट्टीचा उपयोग तुम्ही करू शकता आकृती काढत असताना, परंतु जर वेळ तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही पट्टीचा उपयोग न करता हाताने देखील काढू शकता, कारण आडव्या रेषा तर ऑलरेडी आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आखलेल्या असतात. फक्त उभ्या रेषा काढताना तुम्हाला व्यवस्थितपणे काढाव्या लागतील. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे कारण लिखिए. अगला विश्व युद्ध राजनीतिक, सामरिक या आर्थिक हितों के चलते नहीं वरना पाने के लिए होगा. तर या पॅराग्राफमध्येच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. दूसरा है निम्नलिखित शब्दों के लिए समानार्थी शब्द परिच्छेद में से ढूंढकर लिखिए. तर इथे प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा वाचायचा आहे की या शब्दांसाठी आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत, परंतु ते परिच्छेदमध्ये जे आलेले आहेत तेच आपल्याला लिहावयाचे आहेत. जर तुम्ही त्या व्यतिरिक्त दुसरे लिहिलेत तर तुमचे मार्क कट होऊ शकतात. त्यामुळे जे परिच्छेदमध्ये आलेले आहेत त्या शब्दासाठी समानार्थी शब्द तेच आपल्याला लिहायचे आहे. तिसरा प्रश्न आहे, पुन्हा येथे स्वमताचा प्रश्न आपल्याला येतो. पर्यावरण रक्षा में हमारा योगदान इस विषय पर 40 से 50 शब्दों में अपने विचार लिखिए. तर पर्यावरण रक्षा करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू आणि त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे योगदान दिलं पाहिजे त्याबद्दल तुम्ही स्वमत लिहायचं आहे हिंदी भाषेमध्ये. तर हिंदी तर सगळ्यांना अवघड जाते असं निदर्शनास येतं, परंतु हिंदी भाषा हमारी राजभाषा है ऐसा कहा जाता है. तो इसीलिए हमें हिंदी भाषा का वाचन करना ज़रूरी है. अगर आप वाचन करेंगे तो हमें मुश्किल नहीं होगी. जसं मराठी भाषा आपण बोलतो त्यामुळे आपल्याला सोपी जाते. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, तरीसुद्धा व्याकरणामध्ये खूप चुका होतात. तर असं व्हायला नाही पाहिजे. आपली भाषा जी आहे मराठी ही खूप चांगली भाषा आहे, समृद्ध अशी भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषा शिकत असताना आपल्याला कोणतेच अडचणी यायला नाही पाहिजेत. त्यामुळे व्याकरणाच्या दृष्टीने तुम्ही मराठी भाषेकडे लक्ष द्यायला हवं. हिंदी भाषेमध्ये जास्तीत जास्त करून इथे देखील व्याकरणाच्या चुका होतात, तर हिंदीमध्ये देखील तुम्ही व्याकरणाच्या चुका टाळायच्या आहेत. ई प्रश्न, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 80 से 100 शब्दों में लिखिए, सिर्फ 2. तर इथे आपल्याला 6 मार्क दिलेले आहेत. फक्त 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 3-3 गुण असतील. या संदर्भात आपल्याला पहिल्यांदा प्रस्तावना, त्यानंतर विषय म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आणि खाली समारोप अशा पद्धतीने 3 पॅराग्राफ करून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पहला प्रश्न है पाप के 4 हथियार, निबंध का उद्देश्य स्पष्ट कीजिए. दूसरा, सुनो किशोरी पाठ के आधार पर रूढ़ी, परंपरा तथा मूल्यों के बारे में लेखिका के विचार स्पष्ट कीजिए. तीसरा, क्लोरोफ्लोरोकार्बन CFC नामक यौगिक की खोज प्रशीतन के क्षेत्र में क्रांतिकारी उपलब्धि रही, स्पष्ट कीजिए. ई, साहित्य संबंधी सामान्य ज्ञान पर आधारित एक वाक्य में उत्तर लिखिए, सिर्फ 2. इथे 4 दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येकी एकेका मार्कासाठी हा प्रश्न आहे. साहित्य संबंधी सामान्य ज्ञान. पहला, सुदर्शन ने इस लेखक की परंपरा को आगे बढ़ाया है. दूसरा, आशा रानी ओरा जी के लेखन कार्य का प्रमुख उद्देश्य. तीसरा, आशा रानी ओरा जी की रचनाएं. चौथा, लेखक कन्हैयालाल मिश्र प्रभाकर जी की भाषा शैली. विभाग 2 पद्य. अंक 20. कृति 2 अ. निम्नलिखित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार
कृतियाँ पूर्ण कीजिए। खाली आपल्याला पद्यांश दिलेला आहे, त्यावरून आधारित आपल्याला कृती सोडवायच्या आहेत। पहली कृति, कृति पूर्ण कीजिए, पद्यांश में आए दो पक्षी। दूसरा, कारण लिखिए, सरस्वती के भंडार को अपूर्व कहा गया है। दूसरा, उचित मिलान कीजिए। तीसरा, चादर देखकर पैर फैलाना बुद्धिमानी कहलाती है। इस विषय पर अपने विचार 40 से 50 शब्दों में व्यक्त कीजिए। अशा प्रकारे आपण विभाग 2 हा संपूर्ण पाहिलेला आहे। यापुढील विभाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात आणि अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज येत राहतील। त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ते व्हिडिओज लवकरात लवकर पोहोचतील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओजचा फायदा होईल। आणि हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेचा देखील तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला व्याकरणदृष्ट्या कोणतीही अडचण येणार नाही। आणि जर तुम्हाला कोणती अडचण आली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता। मी व्याकरणावर आधारित व्हिडिओ बनवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेन। तुम्ही कमेंट करून मला तुमच्या शंका सांगू शकता। धन्यवाद। आणि आपण सर्वजण मराठी भाषिक असून सुद्धा मराठी या विषयामध्ये, यासारख्या सोप्या विषयामध्ये आपण चुका करतो, तर त्या देखील आपल्याला टाळायच्या आहेत। आणि मराठी भाषा आपण बोलतो त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा। त्यामुळे तुम्ही मराठी भाषेचा अभ्यास करा। शब्दकोश म्हणजे विचारात घ्या, शब्दकोश ॲप डाउनलोड करा। त्यामध्ये देखील तुम्हाला अनेक शब्दांचे विविध अर्थ लक्षात येतील की कशा पद्धतीने आपली भाषा समृद्ध आहे। त्याबद्दल देखील तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।